जसं म्हटलं की मेंदोडपासून आतमध्ये अगदी ही चाळ आहे ही विविध जाती धर्माच्या लोकांनी ही चाळ भरलेली आहे आणि हे सगळे जाती धर्माचे लोक मुस्लिम असतील, सिंधी असेल, गुजराती असेल, मराठी असेल, मुसलमान असतील असे अनेक जण या मंडळाचे सभासद आहेत आणि ते लोकोपयोगी कार्यक्रम करत असतात। आमच्याकडे वर्षभर इथे शैक्षणिक उपक्रम चालू असतात। लहान मुलांना, गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम असतात, रक्तदानाचे कार्यक्रम असतात। त्यानंतर नेतृत्वपत्नी आमची महिन्यातून 4 महिन्यातून आम्ही या परिसरातल्या गणेश भक्तांना आम्ही जे ज्येष्ठ वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आम्ही चष्मे वाटपाचे कार्यक्रम करतो। त्याप्रमाणे रक्तदान शिबिरं आम्ही भरवून हे रक्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम मंडळ झाडं लावण्याचा संकल्प केला होता मागच्या वर्षी। मग लावलीत आपण? लावले पण, खूपच छान, कंप्लीट पण झाले। आता यावर्षी पण त्याचप्रमाणे जागर स्त्री शक्तीचा उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहे। त्यामध्ये विविध कॉलेजेसमध्ये जाऊन महिला सशक्तीकरण असेल, त्याचप्रमाणे आपले सेल्फ स्किल डेव्हलपमेंट असेल, सेल्फ डेव्हलपमेंट असेल, सेल्फ डिफेन्स असेल, त्याप्रमाणे आम्ही असे लेक्चर्स वगैरे आणि विविध प्रकारचे जे CP आहे आपले त्यांच्याकडून लेक्चर्स वगैरे ऑर्गनाईज करणार आहेत। खूपच छान। खरं तर तुम्ही सगळ्यांनी खूप महत्त्वाचा वेळ दिलेला आहात आणि या गणपतीचं जे काही वैशिष्ट्य होतं तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हे मंडळाच्या बाहेरच ही सुविधा आहे। जर तुम्ही इथे आलात तर इथे नक्कीच तुम्ही या आणि त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने मशाजर आहे किंवा काय काय बाबा कसं वाटतंय? व्यवस्थित आहे? पाहायला आराम वाटते का? कायमच असं वाटतं की असे उपक्रम जे आहेत ना ते सगळ्यांनी राबवावेत जेणेकरून किमान काहीतरी एक चांगला उपक्रम। आणि मी आत्ताच म्हटलं जसं लोकमान्य टिळकांचा हेतूच असा होता की ज्यावेळेस एखादी गणपती स्थापना करावं तिथे सामाजिक उपक्रम राबवले जावेत आणि हे इथे या मंडळाच्या समोर आपल्याला दिसून येतं। जर तुम्ही इथे आलात तर नक्कीच या इथे आज तुम्ही भेट देऊ शकता आहात। निःशुल्क आहे, कुठल्याही प्रकारचं इथे तुम्हाला शुल्क लागणार नाही। थँक्यू मित्रांनो, चला बाय। त्यासारखी युवक उन्नती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाला मी आत्ता भेट दिली आहे आणि मी असा एक विचार करतोय की प्रत्येक गणेश मंडळाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, त्यांची स्थापना कधी झाली आहे किंवा काय। अगदी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे गणपती मंडळ तुम्हाला दिसू शकते।